शिक्षकांच्या जीवनात सेवानिवृत्तीच्या वेळी किती मुले घडवली असा प्रश्न पडतो तेव्हा आपण घडवलेली मुले समोर येतात। राजू येळगुडे या मुख्याध्यापकांनी घडवलेला सरपंच क्वचितच योगायोग आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्तर वाढवावा, खासगी शाळेशी स्पर्धा करणारा विद्यार्थी घडवावा, शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुलांना घडवावे असे आवाहन त्यांनी केले। सेवानिवृत्तीनंतर येळगुडे सर निश्चितपणे हे कार्य करतील अशी आशा वाटते। मोठमोठी माणसे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली, त्याप्रमाणे शिरोळ तालुक्यातील मुलेही घडवण्याचे कार्य शिक्षकांनी करावे। शिक्षणाची गंगा सर्वांसाठी खुली करावी। कुमार विद्या मंदिर मराठी आला शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आप्पासो येळगुडे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, राजेंद्र येळगुडे सरांनी आजपर्यंत अनेक शिक्षकांची कामे केली। येळगुडे घराणे हे स्वाभिमानी घराणे आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी येळगुडे सरांनी बिल्ला लावून यावे असे आवाहन केले। शिक्षकांनी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले। सर्वांना समानतेने वागवले, पण आताची परिस्थिती बदलली आहे। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे। शिक्षण घेतलेल्यांनी अन्यायाविरुद्ध गुरगुरले पाहिजे। शिक्षक नेते राजू जुगळे संघटनेच्या कामात अतिशय झोकून देऊन काम करताना सर्वांशी घनिष्ठ संबंध निर्माण केले होते। सर्व कौशल्यपणास लावून काम पूर्ण करायचे यामध्ये त्यांचा हातखंडा होता। येळगुडे कुटुंबियांनी शैक्षणिक कार्यासाठी एखादे फाउंडेशन सुरू करून होतकरू व गरीब कुटुंबातील मुलांसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करावे। या प्रसंगी प्रमुख उपस्थिती राज्य संपर्क प्रमुख SV पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत, अनिल ओमासे, भगवान कोळी, सुरेश पाटील, उत्तम कोळी, बजरंग लगारे, राजमोहन पाटील, प्रशांत पोद्दार, अरविंद मजलेकर, केंद्र प्रमुख दत्तात्रय जाधवर, अण्णा मुंडे, नारायण वडाम, मनोज माळवतकर, MD पाटील, विष्णू काटकर, शांताराम हेमगिरे, भूपाल दिवटे, मेहबूब मुजावर, दिलीप शिरडोणे, कुमार सिद्धनाळे, सहदेव माळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री व सौ उदय गायकवाड, अनिल सुतार यांनी केले। प्रास्ताविक दिलीप पाटील यांनी केले। आभार आलास गावचे सरपंच सचिन दानोळे यांनी केले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शिरोळ तालुका प्रतिनिधी चंद्रकांत माने।